उत्तर दिशेला लाल रंगांच्या फुलांचे तोरण लावणे कटाक्षाने टाळायचे आहे. अशा प्रकारचे तोरण वापरून आणि वास्तूच्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून आपण आपल्या घरातील समृद्धी वाढवू शकतो. नवरात्री झाली, दिवाळीची तयारी सुरू झाली. सगळीकडे दिवाळीची लगबग. नवीन कपडे खरेदी करायचे, नवीन वस्तू आणायच्या, त्याचबरोबर सजावटीचे सामान, घर सजवायचं, मुख्यद्वार सजवायचे आणि आपल्याला आपल्या लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे आणि त्याची जय्यत तयारी सगळीकडे चालू आहे. ही तयारी करताना आपण जर छोट्या छोट्या वास्तू टिप्स वापरल्या तर आपल्याला नक्कीच जास्ती फायदा होणार आहे. हो, आपला दरवाजा कुठल्या दिशेला आहे आणि त्याच्यात कोणत्या प्रकारचे तोरण वापरायला हवे हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सीमा कुचेरिया. आज आपण वास्तूप्रमाणे कोणत्या दरवाजाला कोणत्या प्रकारचे तोरण लावायचे आहे हे पाहणार आहोत आणि आपली दिवाळी ही आनंदाने द्विगुणित करणार आहोत. वास्तू टिप्स बरोबर. आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला त्रिकोणी आकार असलेले, हिरवी पानं असलेले, आंब्याची पानं असलेले असे तोरण आपण वापरू शकतो. ही अग्नी तत्वाची दिशा आहे, म्हणून या बाजूला लाल रंग, लाल बीड्स असलेले तोरण देखील आपण वापरू शकतो. प्रत्येक तोरणावरती ही शुभ चिन्ह जर असतील तर ते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करतात. म्हणून तोरणावरती वेगवेगळ्या प्रकारचे मणी, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आणि आपली हिंदू संस्कृतीतली शुभचिन्ह वापरणं हे सकारात्मकतेला आमंत्रण देण्यासारखे आहे. आग्नेय दिशेला अशा प्रकारचे तोरण वापरा आणि लक्ष्मीचे स्वागत करा. जर आपण फुलांचे तोरण बांधणार असू तर भगव्या कलरचा झेंडू आणि त्याच्यामध्ये हिरवी पानं, आंब्याची पानं लावलेलं तोरण हे आपल्या आग्नेय दिशेला शुभ मानलं गेलं आहे. दक्षिण दिशा. दक्षिण दिशा ही देखील अग्नी तत्वाची दिशा आहे, म्हणून या दिशेला देखील त्रिकोणी आकाराचे, लाल रंगाचे, सोनेरी रंगाचे, गोल्डन कलरचा जास्ती वापर असलेले तोरण आपण वापरायचे आहे. याच्यावरती आपली हिंदू संस्कृतीमधली शुभचिन्ह असल्यास आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. म्हणून लाल, हिरवे मणी असलेले त्रिकोणी आकाराचे असे तोरण आपण दक्षिण दिशेस वापरायचे आहे आणि आपल्या लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे. भगव्या रंगाची झेंडूची फुलं, त्याच्यामध्ये हिरवी आंब्याची पानं अशा प्रकारचे तोरण हे दक्षिण दिशेला शुभ मानले गेले आहे. नैऋत्य दिशा. जर आपला दरवाजा नैऋत्य दिशेला असेल तर पिवळ्या रंगाचे किंवा गोल्डन कलरचे म्हणजे सोनेरी रंगाचे चौकोनी भौमितिक आकृती असलेले तोरण आपण वापरायचे आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सोनेरी मणी, पिवळे मणी अशा प्रकारचे शुभचिन्ह असलेले तोरण आपण जर वापरले तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि मा लक्ष्मी आपल्याला प्रसन्न राहील. फुलांचे तोरण जर आपल्याला या दिशेत लावायचे असेल तर पिवळा झेंडू, पिवळी शेवंती अशा प्रकारचे तोरण आपण नैऋत्य दिशेमध्ये लावू शकतो. जर आपला दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर आपण सिल्वर रंगाचे मेटलचे तोरण वापरायचे आहे. सिल्वर रंगाच्या तोरणामध्ये हिंदू धर्मातील शुभचिन्ह वापरायचे आहेत. पश्चिम दिशेच्या तोरणामध्ये चंदेरी रंग म्हणजेच सिल्वर रंगाबरोबर आपण गोल्डन रंगाचे मणी, गोल्डन रंग किंवा थोड्याफार प्रमाणात निळ्या रंगाचा वापर केला तरी देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारे आपण लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी सज्ज राहायचं आहे आणि वास्तूचे नियम पाळून आपण आपले द्वार हे सजवायचे आहे. वायव्य दिशा. वायव्य दिशेला निळ्या रंगाचे मणी असलेले, पांढऱ्या रंगाचे मणी असलेले तोरण आपण वापरू शकतो. जर या दिशेला फुलांचे तोरण वापरायचे असेल तर शक्यतो पांढऱ्या फुलांचे तोरण या दिशेत वापरणे हे चांगले मानले गेले आहे. सुवासिक फुलं असलेले पांढऱ्या रंगाचे तोरण वायव्य दिशेस वापरल्यास आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचा प्रवेश होईल आणि आपल्याला
सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे. जर या दिशेत आपलं मुख्य द्वार असेल तर आपण निळ्या रंगाचे, हिरव्या रंगाचे असे तोरण वापरायचे आहे. याच्यामध्ये सिल्वर कलरचा वापर देखील आपण करू शकतो. निळे, हिरवे मणी, सिल्वर रंगाचे मणी, चंदेरी मणी असे वापरून केलेले तोरण, त्याच्यामध्ये असलेली शुभचिन्ह, त्याचबरोबर या दिशेला हत्ती देखील चालू शकतात. म्हणून या दिशेत हत्तीची आकृती असलेले तोरण देखील चालू शकते. उत्तर दिशेला लाल रंगाच्या फुलांचे तोरण लावणे कटाक्षाने टाळायचे आहे. ईशान्य दिशेस आपलं मुख्य द्वार असेल तर आपण तिथे निळ्या रंगाचे तोरण लावायचे आहे. निळा रंग, पांढरा रंग, चंदेरी रंग म्हणजेच सिल्वर कलर याचा वापर करून बनवलेले शुभचिन्ह असलेले तोरण आपण जर ईशान्येच्या दरवाजाला लावले तर आपल्याला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. ईशान्य दिशेला पांढऱ्या रंगाची सुवासिक फुलं असलेली तोरण आपण लावू शकतो आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. पूर्व दिशा, जर आपला दरवाजा किंवा मुख्य द्वार पूर्वेला असेल तर आपण तिथे नारंगी रंगाचे, हिरव्या छटा असलेले तोरण वापरू शकतो. या दिशेमध्ये शुभचिन्ह असलेले, सूर्यप्रतिमा असलेले तोरण देखील आपण लावू शकतो. असे तोरण वापरून आपण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेला प्रवेश देणार आहोत. या दिशेला जर फुलांचे तोरण लावायचे असेल तर नारंगी रंगाचा झेंडू किंवा नारंगी रंगाची फुलं, त्याचबरोबर हिरवी पानं, आंब्याची पानं असलेले तोरण लावल्यास सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. अशाच वास्तूप्रमाणे रंगसंगती आणि आकार हे वापरून बनवलेले तोरण तुम्ही नक्की लावायचे आहे आणि आपल्या सजावटीमध्ये वास्तूचा उपयोग करून महालक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे आहे. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याने भरलेली जाओ. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या टिप्स जाणून घेण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.